नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। ज्या शेतकऱ्यांचे शेतमालाचे खरीप हंगामामध्ये पावसामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून आता निधी मंजूर झालेला आहे। त्या संदर्भाचा एक GR आत्ताच निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या GR मध्ये कुठल्या जिल्ह्यांचा समावेश आहे ती सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत। तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे जून महिन्यापासून ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत पावसामुळे असेल अतिवृष्टीमुळे असेल किंवा इतर कुठल्याही कारणामुळे असेल शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान झाले होते आणि त्यावर डिटेल व्हिडिओ आपण या पाठीमागे बनवलेला आहे आणि त्यावरचे जे पंचनामे झालेत त्याबद्दलचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी अशी आहे की त्या जे नुकसान झाली होती त्याचा आता निधी मंजूर झालेला आहे आणि आता निधी वाटपास लवकरात लवकर सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो मला एक कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा जर तुमच्या जिल्ह्याचा समावेश यामध्ये आहे की नाही। डिटेल जो GR आहे शासनाचा तो आपण आता बघणार आहोत आणि त्या कुठल्या जिल्ह्यांसाठी किती रक्कम मंजूर झालेली आहे आणि ती कधीपर्यंत तुमच्या खात्यात जमा होणार आहे ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट्स या चॅनलवर वेळोवेळी येत असतात। तर मित्रांनो आपण हा शासन निर्णय बघतोय। हा शासन निर्णय आहे 10 डिसेंबर 2024 चा। शासन निर्णयामध्ये काय म्हटले ते बघूया। जून ते ऑक्टोबर 2024 मुख्यतः माहे ऑगस्ट व सप्टेंबर या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पुरामुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा शासन निर्णय आहे। आता आपण सविस्तर शासन निर्णय बघूयात खाली जो की खाली आहे। संदर्भाधीन क्रमांक 3 शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 2,920 कोटी 57 लाख 50 हजार रुपये एवढी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो ही जी रक्कम आहे ही एवढी रक्कम मंजूर झालेली आहे। आता ही झालेली जी रक्कम आहे ती कुठल्या जिल्ह्यांसाठी आहे आणि ती किती आहे हे सविस्तर मध्ये आपण खाली बघूयात। ती खाली डिटेल्स मध्ये पूर्ण माहिती आहे त्याची, तर आपण ती बघूयात। मी खाली येते थोडंसं। तर हा जो टेबल आहे या टेबल मध्ये सविस्तर माहिती आहे की कुठल्या जिल्ह्यासाठी किती अमाउंट ही देण्यात आलेली आहे। तुम्ही बघू शकता हा जो विभाग आहे पहिला त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मध्ये हे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांचा समावेश आहे। तर पहिला जिल्हा आपण बघूया तर जालना जिल्हा आहे। जालना जिल्ह्यामध्ये तुम्ही बघू शकता की बाधित क्षेत्र हेक्टर मध्ये किती आहे, बाधित शेतकरी किती आहेत आणि त्या शेतकऱ्यांना किती रक्कम ही मंजूर झालेली आहे। तर ही रक्कम आहे 412 कोटी रुपये 30 लाख एवढी रक्कम मंजूर झाली आहे जालना जिल्ह्यासाठी। हिंगोली जिल्ह्यासाठी आपण बघूयात मित्रांनो। तर हिंगोली जिल्ह्यासाठी 419 कोटी 48 लाख रुपये एवढी रक्कम मंजूर झालेली आहे। नांदेडसाठी आपण बघूया मित्रांनो। नांदेडसाठी 812 कोटी रुपये 38 लाख रुपये एवढी रक्कम मंजूर झालेली आहे। बीड साठी बघूया तर बीड साठी 520 कोटी 94 लाख रुपये। धाराशिव साठी 221 कोटी 81 लाख रुपये। छत्रपती संभाजीनगर साठी 234 कोटी 20 लाख रुपये। परभणीसाठी काही 10 शेतकऱ्यांचा उशिरा समावेश करण्यात आलेला आहे जून महिन्यासाठी। तर फक्त 10 शेतकऱ्यांसाठी 1,08,000 रुपये एवढी रक्कम मंजूर झालेली आहे। बीड जिल्हा आपण बघूयात परत जो की जुलै आणि ऑगस्ट साठी आहे। जुलै आणि ऑगस्ट बीड जिल्ह्यासाठी 23 कोटी 57 लाख रुपये एवढी रक्कम मंजूर झालेली आहे। लातूर आपण परत बघूयात ऑक्टोबर महिन्यासाठी फक्त 78 कोटी 41 लाख रुपये आणि लातूर मध्ये काय जून साठी फक्त बघूया तर जून साठी 9 लाख रुपये एवढी रक्कम मंजूर झालेली आहे। हे प्रत्येक जिल्ह्यावाईज आणि महिन्यावाईज ही रक्कम आहे त्यामुळे डबल तुम्ही त्या जिल्ह्याचं नाव बघतायत। तर परभणीसाठी बघूयात आपण। तर परभणीसाठी जुलै महिन्यासाठी 10 कोटी रुपये मंजूर झालेले आहे। हिंगोलीसाठी 45 कोटी रुपये। नांदेडसाठी जुलैसाठी आहे तर 70 लाख रुपये आणि बीडसाठी 2,81,000 रुपये एवढी रक्कम मंजूर झालेली आहे। बीडसाठी फक्त 10 शेतकरी आहेत जुलै महिन्यासाठी। तर मित्रांनो आपण पुढे बघूया तर एकूण जी रक्कम आहे ती वरती दिलेली आहे छत्रपती संभाजीनगरची। तर आपण नागपूर विभागामध्ये येऊयात। तर नागपूर विभागामध्ये वर्धा आहे। वर्ध्यासाठी ऑगस्ट महिन्यासाठी ऑगस्ट 2024 या महिन्यासाठी 1605 शेतकरी आहेत आणि त्यासाठी 28 कोटी 3 लाख रुपये एवढी रक्कम मंजूर झालेली आहे। नागपूर जिल्ह्यासाठी 24 नागपूर जिल्हा आपण बघतोय। नागपूर जिल्ह्यासाठी
जवळपास 24 कोटी रुपये रक्कम झाली आहे, माफ करा 24 लाख रुपये। गोंदिया जिल्ह्यासाठी 26 कोटी 29 लाख रुपये। भंडारासाठी सप्टेंबर महिना जो आहे त्यासाठी 10 कोटी रुपये। वर्धा जिल्ह्यासाठी ऑगस्ट या महिन्यासाठी 41 लाख रुपये। गडचिरोलीसाठी ऑगस्ट ते सप्टेंबर गडचिरोली पूर्ण 32 कोटी 7 लाख रुपये। नागपूरसाठी बघूयात आपण, नागपूर जुलै ते ऑगस्ट जवळपास 64 कोटी 41 लाख रुपये एवढी मंजूर झाली आहे। चंद्रपूर आपण बघूया, चंद्रपूर ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यासाठी 82 लाख रुपये मित्रांनो मंजूर झालेले आहेत। वर्ध्यासाठी परत सप्टेंबर महिन्यासाठी जवळपास 30 कोटी 9 लाख रुपये एवढी रक्कम मंजूर झालेली आहे। तर मित्रांनो आपण पुढे बघूयात की नाशिक विभाग आहे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर या जिल्ह्यांचा समावेश होतो। नाशिकसाठी ऑगस्ट 2024 मध्ये जवळपास 21 लाख रुपये, धुळेसाठी 18 लाख रुपये, नंदुरबारसाठी 41 लाख रुपये, जळगावसाठी 57 कोटी 1 लाख रुपये, अहमदनगरसाठी 24 कोटी रुपये। तर एवढी ही रक्कम ऑगस्ट महिन्यासाठी नाशिक विभागामध्ये मंजूर झालेली आहे। पुणे विभागामध्ये काही जिल्हे आहेत, त्याला 2-3 जिल्ह्यांचा समावेश दिसतोय, सातारा, सोलापूर आणि सांगली। साताऱ्यासाठी सप्टेंबर महिन्यासाठी 10 लाख रुपये सँक्शन झालेले आहेत। सोलापूरसाठी 58 कोटी 1 लाख रुपये आणि सांगलीसाठी 34 कोटी 8 लाख रुपये एवढी रक्कम मित्रांनो ही मंजूर झालेली आहे। तर मित्रांनो 2920 कोटी 57 लाख रुपये एवढी मोठी अमाऊंट मंजूर झालेली आहे आणि आता ही जी मंजूर झालेली अमाऊंट आहे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात येणार आहे। तर मित्रांनो मला नक्की कळवा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि जर तुमच्या जिल्ह्याचा यामध्ये समावेश असेल आणि तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत का अतिवृष्टीचे, झाले असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ मित्रांना नातेवाईकांना जरूर शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट्स या चॅनलवर वेळोवेळी येत असतात।